भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांच्याकडून उत्तर घेऊयात। काँग्रेस असेल, इंडिया आघाडी असेल, विरोधक असतील, निवडणूक आयोगाच्या दिलेल्या उत्तरांवरती समाधानी नाहीयेत, तर दुसरीकडे या सर्व गोष्टींसाठी सरकार कारणीभूत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तुमची मनीषा म्हणजे तुमच्या मनात नेमकं काय चाललंय, सरकारच्या डोक्यात काय चाललेलं आहे, हे जाणून घ्यायचंय इंडिया आघाडीला आणि काँग्रेसला देखील। विश्वासजी। विशालजी, आमचे मित्र गोपालजी ज्या प्रकारे सलग बोललेत तसंच वेळ मला देखील द्या। त्यांनी 1947 पासूनचा पूर्ण इतिहास सांगितलेला आहे। 1947 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिलेली आहे त्या घटनेमुळेच हा देश एवढा अबाधित आहे आणि अखंडित आहे। मात्र त्याच बाबासाहेब आंबेडकरांना एकदा नाही दोनदा हरवण्याचं पाप या काँग्रेसने केलेलं आहे। ज्या संविधानाचं ते रेफरन्स देतात आहे, या संविधानाला त्यांनी कितीदा बदललं, सिक्युलर नावाचा शब्द त्यांनी कसा आणला, 356 कलम याचा वापर कितीदा केला, शहाबानू प्रकरण असो, इमर्जन्सी असो, अनेक गोष्टी आहेत। त्यामुळे त्यांना तिथे बोलण्याचा अधिकार नाही। टी.एन. शेषन यांचा देखील उल्लेख झाला। या टी.एन. शेषननी अक्षरशः चांगलेच कामं केले, मात्र त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्यासाठी त्यांनी अजून 2 सहनिवडणूक आयुक्त देखील बसवले। हा सगळा इतिहास आहे। मुद्दा आता सध्या जे काही चालू आहे त्याच्याबद्दलचा, राहुल गांधी आणि काँग्रेस आणि आता इंडिया आघाडी आपण म्हणू शकतो, यांना कोणत्याही संविधानिक संस्थांवर अजिबात विश्वास नाही। कोणत्याही विषय समजून न घेता फक्त चोर मचाए शोर या धर्तीवर आरडाओरड करायचा। कालची प्रेस कॉन्फरन्स जर राहुल गांधींनी किंवा यांच्या प्रवक्त्यांनी ऐकली असती तर अतिशय समर्पकपणे लहान लहान गोष्टींची त्यांनी उत्तर दिले। ज्या गोष्टींचा यांनी फार मोठा पराचा कावळा केला त्या सगळ्यांचे खरं तर उत्तर आले आहे। मात्र ती प्रेस कॉन्फरन्स त्याचे उत्तर समजून न घेता परत 1 तासाच्या आत राहुल गांधींनी काय म्हटलं की मी कोणाला घाबरत नाही, मला इलेक्शन कमिशनची भीती वाटत नाही। मुळात इलेक्शन कमिशन असो, ईडी असो, सीबीआय असो, कोर्ट असो, याच्यावर यांचा विश्वासच नाही। यांना बांगलादेश सारखी, यांना श्रीलंकेत जशी परिस्थिती निर्माण झाली तशी पाकिस्तान सारखी परिस्थिती, अशी परिस्थिती भारतामध्ये अराजकता निर्माण करायची आहे आणि हाच त्यांचा ध्यास आहे, हाच त्यांचा मानस आहे आणि हा मानस त्यांचा पूर्ण होत नाही, म्हणून अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे। मला सांगा की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष खरंच संगमताने यांनी काही जर केलं असतं तर आम्ही 313 वर 240 वर आलो असतो का, 413 वर गेलो असतो। हे लोक जेव्हा 45 वर 99 वर गेले, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन केलं होतं, कारण यांना माहित होतं की आपल्याला पारदर्शकतेने इलेक्शन प्रमाणे वोट मिळालेले आहेत। आम्ही रडलो नाही, आमचे केवळ 1991 2 खासदार निवडून आले होते, आम्ही रडलो नाही। मात्र रडत राहायचं आणि कोणत्या ना कोणत्या संस्थांवर खापर फोडायचं हा यांचा धंदा आहे। तुमचं एका बाजूला म्हणणं आहे की आलेलं अपयश पचवता येत नाही, दुसरीकडे आलेले लोकसभेतले निकाल मान्य होतात, विधानसभेतले निकाल मान्य होत नाही, असं ज्यावेळेला सत्ताधारी म्हणतात त्यावेळेला मला थेटपणे आता महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी प्रधान